गना मास्तरच्या कट्ट्यावर नेहमीप्रमाणे बैठक भरली होती. पण फारशी रंगली नव्हती. रात्रीचे 10-10:30 तरी झाले असावेत. झोप डोळ्यावर आल्यामुळे बाबू बसल्या बसल्या पेंगत होता. त्याचे डोके पुढे झुकत झुकत मध्येच छाताडापर्यंत खाली जात होते आणि आपटत होते. त्या हिसड्याने तो पुन्हा पुन्हा जागा होई. बोटाने तोंडातले पाणी काढून डोळ्यांना चोळी आणि ओशाळवाण्या मुद्रेने इतरांच्या तोंडाकडे पाहत राही. पण बाकीच्यांची ही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. रामाखरात केवळ बिडीच्या आधारावर जागा होता. तरी मध्येच त्याने एक लहानशी डुलकी घेतलीच. हातातल्या बिडीचा चांगला चटका बोटांना बसला तेव्हा गडी सावध झाला. शिवा जमदाडे धोत्राचा सोगा तोंडावर घेऊन समाधी लावल्यासारखा गपचीप बसून होता. एखाद्या बाईने घुंगट तोंडावर ओढून घ्यावा तसा त्याचा अवतार होता. त्यामुळे तो निश्चित जागा असावाच याची खात्री नव्हती. सगळीकडे पेंगुळलेले आळसट वातावरण होते. गप्पा गोष्टी बंदच झाल्या होत्या. नाही म्हणायला एकटा गना मास्तर तेवढा जागा असावा. त्याच्या डोळ्यावर चष्मा होता. हातात एक वर्तमानपत्र होते. ते मधून मधून हलत होते, फडफडत होते. त्यावरून त्याच्या जागेपणाची खूण थोडीशी पटत होती. बाकी एकूण सन्नाटाच होता. मध्येच बाबूने एकदम तोंडाचा जबडा वासून मोठीच्या मोठी जाडी भरडी जांभई दिली. एवढ्या मोठ्यांदा की सगळे दचकलेच. पेंगणारे तर जागे झालेच, पण जागे असणारेही जास्त जागे झाले. तोंडात राहिलेला बिडीचा ओला तुकडा थुंकून रामा नाराजीच्या स्वरात म्हणाला, "काय बाबू हे? मर्दा जांभई म्हणायची काय काय ही? आ? एखादं घाबरट घाबरून भस्कन मरायचं की राव?" बाबू तिरसटपणे म्हणाला, "होय का? आपली जांभई अशीच असती. मेलेलं बी उठून बसल. चला उठा, कट्टाळा कट्टाळा आलाय." शिवा जमदाडे घुंगटाच्या आतनं बोलला, "तो चेंगट आला नाही ना, मग कट्टाळा येणारच बाबूला." "त्यो कुठं गेलाय?" "पोतीला." "अजून चालू हाय? सपाय नाही?" एखाद्या घड्याळाकडे पहावे तशी अंधारलेल्या आभाळाकडे रामाने नजर टाकली, मुंडी हलवली. "आता सपली असेलच." गावातल्या विठोबाच्या देवळात रामायणाची पोथी चालू होती. कोणीतरी बुवा आले होते आणि त्यांनी रामायण लावले होते. गावातील मंडळी पोथी ऐकायला जमत होती. राम रावणाच्या लढाईपर्यंत पोथी आली होती. कट्ट्यावरच्या या मंडळींनी देवळाकडे अधूनमधून हजेरी लावली होती. पण बुवाचे बोलणे तोंडातल्या तोंडातच फिरायचे. कित्येक वेळा ते नीट ऐकू यायचेच नाही. म्हणून या मंडळींचा उत्साह जरा कमी झाला होता. बाबू पैलवान ही पहिल्यांदा नियमित रोज पोथीला जायचा. पण पुढे पुढे तो जोरात घोरायला लागला. त्यामुळे लढाईतले एखादे रणवाद्य वाजत आहे असेच वातावरण निर्माण व्हायचे. स्वतः बुवांनाही पोथी सांगताना अडखळल्यासारखे व्हायचे. म्हणून लोकाग्रहास्तव बाबूने पोथी ऐकायचे सोडून दिले होते. एकटा चेंगट तेवढा बिनचूक देवळात जायचा. श्रोत्यात फक्त पुरुष माणसेच असली तर तो लवकर हलायचा. एरवी शेवटपर्यंत बसायचा. बाया माणसा सुताराची अंशी दिसली तर त्याला आणखीन उशीर व्हायचा. वर्तमानपत्र बाजूला ठेवून गना मास्तरने चष्मा हातात घेतला. "पोथी संपली ना? मग येईलच आता त्यो." आणि एखादे नाटकातले पात्र जसे अगदी मोक्याच्या वेळी प्रवेश करते तसा चेंगटाने प्रवेश केला. आधी त्याचे सुरकुतलेले मुंडके दिसले. मग तो हप्त्या हप्त्याने सबंध दिसला. कट्ट्यावर चढून त्याने बाबू कोठे बसला आहे हे पहिल्यांदा नीट बारकाईने पाहिले. मग त्याच्या विरुद्ध दिशेला त्याने बसकन मारली. त्याची मुद्रा काहीतरी सांगण्यासाठी अगदी उतावीळ झाली होती. सगळ्यांकडे एक धावता दृष्टिक्षेप टाकून तो घाईघाईने बोलला, "गना मास्तर, आव लक्ष्मणाला शक्ती लागली की." याचा कुणाला काही बोध झाला नाही. कुणाला काहीतरी लागले एवढीच मुद्द्याची गोष्ट सर्वांना समजली. जो तो खडबडून जागा झाला. घुंगट बाजूला सरली. जळती बिडी तोंडातून पटकन बाहेर निघाली. गना मास्तरचा चष्मा पुन्हा डोळ्यावर चढला. "काय झालं?"
आव लक्ष्मणाला शक्ती लागली. बाबूला आता बोध झाला. लक्षा पवार अधूनमधून पोतीला येत होता. त्याला काहीतरी लागले असावे. बरे झाले. फार चगळ माणूस. कुणीतरी त्याला हाणलं असलं तर लई झकास काम झालं. बरी खोड मोडली. होय का? मग झाकच झालं. लक्षा पवार पहिल्यापासूनच चाबरटच आहे. नानाने घाईघाईने मान हलवली. त्यो लक्ष्या नव्ह बाबूराव. मग लक्ष्मण राम लक्ष्मणातलं लक्ष्मण. बर, मग काय झालं? शक्ती लागली शक्ती. म्हणजे? मग नानाने सर्व खुलासा केला. राम लक्ष्मणाची लढाई सध्या रावणाशी चालू आहे. रावणाचा पोरगा इंद्रजित याची आणि लक्ष्मणाची जुंपली. घन चक्कर लढाई झाली. त्यात रावणाच्या पोराने लक्ष्मणावर एक शक्ती फेकली. त्यामुळे लक्ष्मण एकदम निश्चित पडला. तो अजून बेशुद्धच आहे. फसकन असून रामाखरात बोलला. हात लेका, मग त्याच्यात काय एवढं? उद्या पोती सुरू झाल्यावर तो उठील की पुण्यांदा. नाही उठणार. का? बुवानं पोती आजच बंद केली. म्हणजे? सर्वांच्या डोळ्यात एकदम कुतूहल निर्माण झाले. जो तो चेंगटाकडे उत्सुकतेने पाहू लागला. आपल्या बोलण्याने योग्य ते वातावरण निर्माण झाले आहे हे पाहिल्यावर मग चेंगटाने पुढील वृत्तांत सांगितला. लक्ष्मणाला शक्ती लागून तो मूर्छित होऊन खाली पडला आहे. राम शोक करू लागला. सर्व वानर सैनिक घाबरून गेले. याच ठिकाणी बुवानी पोती एकदम बंद केली आणि सांगितले की लक्ष्मणाला शक्ती लागली आहे म्हणून पोती 8 दिवस बंद. या 8 दिवसात गावातील काही लोकांनी वनवासाला जायचे असते. निदान काही लोक तरी गेलेच पाहिजेत. त्यांनी वनवासातील कपडे अंगावर घालायची. 8 दिवस पायी तीर्थयात्रा करायची. पुण्य मिळवायचे. आणि या पुण्यामुळे लक्ष्मण सावध होतो. मग पुढे लढाई सुरू होणार. तेव्हा 8 दिवस 10-5 लोकांनी तरी वनवासाला जावे हे उत्तम. ते परत आले म्हणजे मग पुढची पोती सुरू होईल. तोपर्यंत रोज नुसते भजन पूजन. हे ऐकल्यावर बैठकीत एकदम ठार शांतता पसरली. जो तो आता पुढे काय असा चेहरा करून एकमेकाकडे पाहू लागला. ही काय भानगड आहे हे नीटसे कुणाला कळले नाही. कुणीतरी वनवासाला जायचे म्हणजे काय? म्हणजे नेमके कुठे जायचे अन जाऊन काय करायचे? आणि वनवासातली कपडे कुठे मिळतात? गणा मास्तरनेच मग एखाद्या विद्वान माणसाप्रमाणे गंभीर मुद्रा केली आणि तितक्याच प्रौढपणाने मान हलवली. बराबर हाय. तशी पद्धत आपल्या भागात आहे कुठे कुठे. आपल्याकडे ही रामायणाची पोती फार वर्षात झाली नाही ना, म्हणून ठावं नाही लोकांसनी. पण लक्ष्मणाला शक्ती लागली की पोती बंद करतात. मग काही लोकांनी वनवासाला जायचं, पुण्य करायचं आणि मग माघारी यायचं. मग लक्ष्मण उठतो आणि पुढची लढाई सुरू होते. अरे होय, पर वनवासाला जायचं कसं? बाबूने शंकेखोर तोंडाने प्रश्न केला. का? कसं म्हणजे? पायी चालत जायचं? अरे तसं नव्ह. मग? आपल्या भागात जंगल कुठं हाय? जेवढी झाडं झुडपं होती तिचा बी लोकांनी पार चुतडा केलाय. समद माळरान करून टाकलंय. चेंगटाला एकदम काहीतरी आठवलं. मग सरकारी जंगलात जायचं. कुठं कुठं हाय म्हण सरकारी जंगल. त्याच्या या उत्तरावर बाबूने अशा काही नजरेने चेंगटाकडे पाहिले की तो जागच्या जागी डळमळलाच. त्याची मुद्रा एकदम घाबरट झाली. असं म्हणत्यात हा कुणी कुणी. त्याने खुलासा करण्याचा प्रयत्न केला. नक्की काय ठावं नाही. आपण तर बाबा जंगलात कधी गेलोच नाही. मग गणा मास्तरनेही त्याच्या बोलण्याला पुष्टी दिली. सरकारचे फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणून एक खाते असते. गणा मास्तरचा चुलत भाऊ फॉरेस्टमध्ये नोकरीला होता. त्या अर्थी सरकारी जंगले कुठे कुठे खात्रीने असणार असे त्याचे म्हणणे पडले.
इतका वेळ बिडीचा धूर काढीत गप्प बसलेला रामा खरात पुढे बोलला. पर कोण जाणार आहे इतक्या लांब वनवासाला? यो खालायचा नाही घरातनं. समदे बोंबल बिके. अरे पर जायला पाहिजेच की. शिवा जमदाडे आता पुढे सरसावला. देवाधर्माचं काम हाय, नाही म्हणू नये. काय र नाना, कोण कोण तयार झालं मग? नानाने आडवी मान हलवली. कोण जातय? एक बी होय म्हणना तिथं. बुवा लई नाराज झाले. पोती गुंडाळून जातो म्हणाल दुसऱ्या गावाला. मग ही गावाची परीक्षाच आहे म्हण की. कुठलेही आव्हानात्मक बोलणे निघाले की बाबूला एकदम चेव येत असे. मागचा पुढचा फार विचार न करता पुढे सरसवायचे. हे तर त्याचे ब्रीदच होते. त्याने डोळे मोठे केले, दात ओठ खाली. एकदम मांडीवर थाप मारून त्याने कुस्तीचा पवित्रा घेतला. 8 दिवसच नव, आपण तयार हाय जायला. सगळे त्याच्याकडे एकदम आश्चर्याने पाहू लागले. जमदाड्याच्या तोंडावर कौतुक उमटले. का कुणास ठाऊक, नाना चेंगट मात्र एकदम घाबरला. कसले तरी संकट आपल्याजवळ आले आहे असे त्याला उगीचच वाटू लागले. रामा खरात कुत्सितपणे म्हणाला. बाबू मर्दा, वनवासाला जायचं म्हणजे काय उरू जत्रा करीत हिंडायचं वाटलं काय तुला? वनवासात काय काय करायचं असतंय ठाव आहे का तुला? होय का? काय करायचं असतंय सांग की जरा. बाबू चिडला. ते आपल्याला काय ठाव नाही. पर लई डेंजर काम असतंय एवढं मात्र खरं. गणा मास्तर सांग, वनवासाला जायचं म्हणजे काय करायचं असतंय? पण गणा मास्तरलाही या प्रश्नाचे उत्तर ठाऊक नव्हते. त्याने क्षणभर विचारमग्न मुद्रा केली. मग तो म्हणाला. अरे ते तू बुवालाच विचार. ते समदण डिटेलवर सांगतील तुला. मला हाय थोडं फार ठाऊक, पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असती. रामाने पुन्हा त्याच सुरात विचारले. मग एकला जाणार आहेस? का? चेंगट येईल की माझ्या बरोबर. रामा संगट लक्ष्मण नको? काय र चेंगट्या? बाबूने हा प्रश्न दम भरल्याप्रमाणे विचारला. चेहराही भीषण केला. मग चेंगट्याला नाही म्हणणे शक्यच नव्हते. त्याला एकदम पश्चाताप झाला. कुठून ही माहिती सांगायची दुर्बुद्धी झाली असे त्याला होऊन गेले. पण आता इलाज नव्हता. आता ती वेळ गेली होती. तरीही तो चाचरत म्हणाला. काय हरकत नाही. आपण काय तयारच आहोत. पर 8 दिवस खाया प्यायचं कसं काय? आपल्याकडे तर पसडा नाही बाबा. रामाने पुन्हा मध्येच नाक खुपसले. अरे वनवास म्हणजे काय चैन वाटली व्हय तुला? काय मिळेल ते खावं लागतं. कधी उपाशी तर उपाशी, कधी गवात तर गवात, आणि कधी झाडाची पानं. गवात? नाना एकदम बिचकलाच. पण गणा मास्तरने त्याची भीती मोडून काढली. अरे गावचे लोक देतील ना वर्गणी करून. सांगायचं समद्यांना. तुम्ही तरी चला, नाहीतर वर्गणी तरी द्या. चट्ट देत्यात समदे वर्गणी. हा, मी बी तेच म्हणतोय. बाबूने खुशीत येऊन मान हलवली. मग बाबूने बाकीच्या लोकांनाही आग्रह करून बघितला. सगळे आपली कंपनीच वनवासाला निघाली तर फार मजा येईल असे त्याचे मत पडले. 8 दिवस पायी हिंडायचे, गप्पा टप्पा करायच्या, खायचे प्यायचे, झालेच तर थोडे पुण्यही मिळवायचे आणि परत यायचे. काय हरकत आहे? हा म्हणता 8 दिवस निघून जातील. पण काही ना काही सबब सांगून प्रत्येकाने नकार दिला. गणा मास्तरची अडचण खरीच होती. त्याची बायको थोडी आजारी होती. मग घर सोडून जाणे त्याला शक्यच नव्हते. 8 दिवस पायी हिंडायचे म्हटल्यावर रामा खराताला एकदम आपला एक पाय थोडासा मुरगळलेला आहे याची आठवण झाली. त्याने आपला मुरगळलेला पाय वर करून सर्वांना दाखवला सुद्धा आणि हळूच त्यातून काढता पाय घेतला. जमदाडे नेहमी देवदेव करणारा, पण त्याच्या घरी सासूरवाडीचे पाहुणे आले होते. ते अजून 8 दिवस तरी राहणारच होते. येऊन जाऊन उरले ते बाबू आणि चेंगट. चेंगटाला नेहमीप्रमाणे काहीच उद्योग नव्हता.
बाबूचे सगळे कुटुंब माहेरी गेले होते. तोही घरी एकटाच होता. तेव्हा उद्या बुवांना भेटून सगळी माहिती घ्यायची आणि दोघांनीही वनवासाला सुटायचे असे शेवटी पक्के ठरले. दुसऱ्या दिवशी बुवाने त्यांच्या सगळ्या शंकेचे निरसन केले. केळी शेंगा यांचा फलाहार करता करता त्यांनी दोघांच्या धार्मिक स्वभावाची स्तुती केली. मग ते म्हणाले, वनवास म्हणजे काय? तसा वनवास नवं. पायी हिंडायचं, तीर्थयात्रा केल्यासारखी करायचं. रस्त्यानं झाडं झुडपं लागतात. घटकाभर झाडाखाली बसायचं म्हणजे झालं. नामस्मरण करायचं, भजन पूजन देवदर्शन करून परत यायचं. पण एक अट आहे. कसली? वनवासातला ड्रेस घालायचा. ही नेहमीची कापडं नाही घालायची. वनवासातलं ड्रेसिंग? त्या आणि कसलं असतंय? आता वल्कल नावाचं कापड मिळत नाही म्हणा, पण तरट आणि गोनपाट यांचा कापडा करून अंगभर घालायचा. वर पोत्याचीच कुंची करायची, म्हणजे उन्हातानाची पावसाची कटकट नाही. एक पायगोळ झगा करायचा म्हणजे झालं. गोनपाटाचा पायगोळ झगा आणि तसलीच कुंची घालायची म्हटल्यावर बाबूचा वनवासाचा उत्साह एकदम कमी झाला. चेंगटाचाही चेहरा कसानुसा झाला. पण आता माघार घेणे शक्य नव्हते. या गोनपाटाच्या ड्रेसमध्ये आपण कसे दिसू याची त्यांनी मनाशी कल्पना करण्याचा प्रयत्न केला. त्या कल्पनेनेच त्यांच्या टाळक्यावर पाल पडल्यासारखे झाले. आणि हे बघा, रात्री कुठेही गावात 4 लोकात मुक्काम ठोकायचा नाही. गावाबाहेर एखाद्या देवळात धर्मशाळेत राहायचं. जितका एकांत असेल तितकं चांगलं. आणि भजन पूजनाचा दणका चालू ठेवायचा. आणि 8 दिवस देवदेव करून परत यायचं. आलं का लक्षात? दोघांनीही मान हलवली. बाबूने प्रथम हलवली आणि ती पाहून नानानेही हलवली. बुवांच्या पायावर डोके ठेवून त्यांनी बुवांचा निरोप घेतला. बाहेर पडल्यावर बाबू चेंगटाच्या घाबरट तोंडाकडे बघून हळूच म्हणाला, चेंगट, तू अजिबात काळजी करू नकोस. अरे या गोनपाटाचा ड्रेस तसा काय वाईट नसतोय. आतनं आपली चालू कपडं घालायची, म्हणजे टोचकाम अजिबात होणार नाही. आणि खाया पियाचं काय? नानाने शंकेखोर मुद्रा केली. अरे घरी तरी तुला खाया प्यायला नीट देती का तुझी भाऊजई? नाही नव? मग झालं तर मी दिन लागल ते. येळला केळं आणि वनवासाला सीताफळ म्हणच आहे नव का? मी रोज तुला एक सीताफळ देईन, मग तरी झालं नव? हे सीताफळाचे दिवसच नाहीत असे सांगण्याचे नानाच्या अगदी तोंडावर आले होते. पण एकूणच बाबूचा रागरंग पाहून त्याने तो बेत रद्द केला. तरी पण त्याने रडकुंडीला आल्यासारखी मुद्रा केलीच. पर 8 दिवस पायी चालावं लागल मर्दा. आता मात्र बाबू खवळला. मग रोज काय मोटारीतनं हिंडतोस काय? लई नकर करू नकस हं? आणि पाय दुखाय लागलं तर? अरे मी तुला खांद्यावर घेईन, मग तर झालं नव? बाबूच्या खांद्यावर बसून प्रवास करायचा ही गोष्ट चेंगटाला फारच धोकादायक वाटली. एकतर बाबू नेहमी अस्वलासारखा झुलत झुलत चालत असे. त्यामुळे आपले वर किती हाल होतील हे सांगणे कठीणच होते. मग मात्र वनवासाचा पुरा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. शिवाय बाबूला एकदम राग आला तर तो केव्हा आपल्याला वरून खाली फेकून देईल याचा काही नेम नव्हता. त्यापेक्षा चालतच जावे हेच उत्तम. पायाचे तुकडे पडले तरी हरकत नाही. बाबू पैलवान आणि नाना चेंगट हे दोघे वनवासाला जायला तयार आहेत ही गोष्ट पोतीला येणाऱ्या मंडळींना कळली आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. कोणतेही चांगले काम परस्पर दुसरा कोणी करीत असला म्हणजे आपल्याला आनंदी आनंद वाटतोच. बाबू आता 8 दिवस गावात दिसणार नाही ही गोष्ट ही काहींच्या दृष्टीने संतोषजनक होती. लोकांनी खुशीने वर्गणी मात्र दिली. कुणी गोनपाटाचे झगे तयार करून दिले, कुणी कुंची तयार करून दिली, कुणी शिदोरी दिली. पोत्याचा रेनकोट आणि कुंची घातल्यावर हे दोघेही काही निराळेच दिसू लागले. अंतराळातल्या कुठल्या तरी अज्ञात ठिकाणाहून
हे 2 विचित्र प्राणी भूतलावर अवतरले असावेत, अशी एकूणच त्यांची प्रतिक्रिया होती. बाया माणसे तर तोंडाला पदर लावून फिदी फिदी हसली. पोरांनी त्यांच्या भोवती एकच गर्दी केली. ही सगळी गर्दी गाव ओढ्यापर्यंत दोघांना पोचवायला आली. रामराम झाले. बाबूने एखाद्या विजयी वीराप्रमाणे मुद्रा धारण करून सर्वांचा निरोप घेतला. पण चेंगटाचीच मुद्रा पार उतरलेली होती. आपण आता बहुतेक जिवंत परत येत नाही, याबद्दल बरीचशी खात्री पटल्यासारखी त्याची मुद्रा झाली होती. हळूहळू प्रवास सुरू झाला. गाव मागे पडले. दोघेही मार्गाला लागले. तसा पहिला दिवस उत्साहात पार पडला. एकतर उन्हे उतरतीला होती. गार वारा वाहत होता. अंगात पहिला जोश होता. त्यामुळे रस्ता भरभर मागे पडला. नाही म्हणायला रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी या मूर्तीकडे न्याहाळून पाहिले. काहींनी त्यांना थांबवून नाही त्या चौकशा केल्या. त्याचा मात्र पुढे कंटाळा आला. पाहुणं, गाव कुठलं हो? भोकरवाडी. कुठं रोजगार हमीला चाललाय? नाही, मग वनवासाला चाललोय. वनवासाला म्हणजे? लक्ष्मणाला शक्ती लागली. कोण लक्ष्मण गा? रामायणातला लक्ष्मण. आणि शक्ती लागली म्हणजे? आता मात्र बाबू खवळला. एका दोघांना बाबूने नीट उत्तरे दिली. पण हा नंबर वाढल्यावर पुढे मात्र त्याचा वैताग वाढला. आता जावा की भडव्यानं पुढं, असे तो ओरडल्यावर मग मात्र लोकांच्या चौकशा थांबल्या. त्यांनाच शक्ती लागल्यासारखी वाटली. कोण लक्ष्मण? या प्रश्नाला तुमचा बाप, हे उत्तर मिळाल्यावर मंडळी भराभर पांगली. नाना निषेधाचा सूर काढून बोलला. वनवासात असं बोलू नये बाबूराव. देवाचं नाव घ्यायचं. बुवाने काय सांगितलंय? अरे लोक तर बघ की कशी आहेत. त्यांनी कशाला रिकाम्यापणाच्या चौकशा कराव्यात? आम्ही वनवासाला जाऊ, नाहीतर मसनात जाऊ. वाटेत काही मंदिरे लागली. तेथे दोघांनीही हात जोडून नमस्कार केले. नाही म्हणायला कुणी कुणी त्यांच्या पायाही पडले. एका गावात घटकाभर दोघेही पारावर बसले. तेव्हा 2-5 बाया बापड्याही त्यांच्या पाया पडल्या. त्यातल्या एक दोघी तर तरण्या होत्या. त्यामुळे चेंगटाच्या पायाला भलत्याच गुदगुल्या झाल्या. इथे मुक्काम करायचा का, असेही त्याने बाबूला विचारून पाहिले. पण रात्र व्हायच्या आत आणखी पुढे जायचे, असे बाबूने ठामपणे सांगितल्यामुळे त्याचा मग निरुपाय झाला. चालता चालता अंधार पडला. जिकडे तिकडे अगदी काळे कुट्ट झाले. रस्त्याच्या एका बाजूला जुनाट देवळासारखे काहीतरी दिसले. तेव्हा बाबू म्हणाला, चेंगट, आपण रातच्याला हितच मुक्काम करू आणि सकाळी पुढं सटकायचं. आणि जेवण खान? आर करू की इथंच. बाटली हाय नो पाण्याची? काढ बाहेर, मी कंदील लावतो. बरोबर घेतलेल्या पिशवीतून बाबूने कंदील काढला. नानाने बाटली काढली. दोघांनीही देवळाच्या कट्ट्यावरच बसकन मारली. कुठला देव होता कोण जाणे. दोघांनीही अंधारातच हात जोडून टाकला. मग शिदोरी सोडली. पण कंदील ही वनवासालाच गेला होता की कोण जाणे, तो काही नीट लागेना. शेवटी दोघांनीही अंधारात तुकडे मोडले. तेवढ्यात कुठल्याशा वस्तीवरनं 3-4 कुत्री भो भो करीत उड्या मारीत तिथे येऊन पोचली आणि दोघांच्याही अंगावर धावून आली. पहिल्यांदा नुसते हाड करून वेळ मारून न्यायची अशी बाबूने धडपड केली. पण कुत्री काही ऐकेनात. त्यांनी भुंकून एकच कालवा केला. एका कुत्र्याने तेवढ्यात चेंगटाची तंगडीच पकडली आणि तिचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने पायाजवळचे जाड गोंदपाटच त्याच्या तोंडात सापडले आणि चेंगट थोडक्यात बचावला. पण कुत्र्यांचे भुंकणे काही थांबेना. तेवढ्यात लांबून 2-3 कंदील अधांतरी हलत त्यांच्याच दिशेने येत होते. मग मात्र चेंगटाच्या काळजाने ठाव सोडला. ही भुताटकी तर नाही, वनवासात भूतकेत बी असत्याती. ही गोष्ट आपल्या कशी ध्यानात आली नाही. बघता बघता अधांतरी हलणारे कंदील जवळ आले. प्रत्येक कंदिलाबरोबर काट्या हातात घेतलेली 2-3 काळी कुट्ट दांडगी माणसे त्यांच्याच रोखाने आली.
सर्वांनी त्यांना एकदम वेडाच घातला. न कळत बाबू आणि चेंगट एकदम उभेच राहिले. चेंगट तर पार भेदरून गेला होता. त्याचे दोन्ही पाय लटपटलेच होते. एका दांडगटाने भरड्या आवाजात विचारले, कोण आहे रे तुम्ही? इथं कशापायी बसल्यासा? लक्ष्मणाला शक्ती लागली या. चेंगटाने खुलासा करण्यासाठी तोंड उघडले. बर मग? दुसरा गुरगुरला. म्हणून आम्ही वनवासाला निघालोय. बघा रे बघा, कसं येड्याचं सोंग घेत्यात. तिसरा बोलला, पाटील सोडू नका ह्यासनी. अशी सोंग घ्यायची आणि दरोडा घालायचं. या महिन्यात 4 दरोड पडल्यात आपल्या भागात. बाबूला चिडच आली. आम्ही काय दरोडेखोर वाटलो का तुम्हासनी? मग कोण, पोलीस आहेसा का? बाबू पैलवान म्हणतात मला भोकरवाडीचा. आणि ह्यो काडी पैलवान कोण? नाना चेंगट. मग गोंदपाट घालून हिथं कशा पायी बसलाय? वनवासाला निघालोय. बघा, लागलं पुन्हा येड्याचं स्वांग बोलायला. हाना यासनी. असं बोलून एकाने काठीच उगारली. बाकीचेही अंगावर धावून आले. मग मात्र बाबूने हातापाया पडून त्यांची कशीबसी समजूत घातली. दरम्यान चेंगटाला काठीचे 2-4 तडाखे बसलेच, पण हे दरोडेखोर नाहीत एवढी त्यांची खात्री पटली. सकाळी इथं दिसलात तर याद राखा. असा दम भरून सगळा घोळका निघून गेला. त्यांच्या पाठोपाठ ती धनगरी कुत्रीही गेली. पुन्हा सगळीकडे सामसूम झाली. भोवताली पुन्हा गडद काळोख पसरला. या गडबडीत आणलेल्या शिदोरीचा पार चुतडा झाला होता. पाण्याची बाटलीही कलंडून सांडली होती. चेंगटाने मोठ्या संकटातून सुटका झाल्याप्रमाणे सुस्कारा सोडला. झोपा आता महाराज, आणि फाटला मासी उठायच्या आत इथनं हालायचं बघा. नाहीतर एक हाड राहीत नाही आपलं जाग्यावर. आईला, वनवासात हे राखूसच भेटला आपल्याला. असे म्हणून बाबू बराच वेळ गप्प बसला. मग एका बाजूला कलंडला आणि त्याने डोळे मिटले. चेंगटाला मात्र बराच वेळ झोपच लागली नाही. पुढे लागली तरी त्याला वेडीवाकडी स्वप्ने पडत होती. अधूनमधून तो दचकून जागा होत होता. थोडे फटफटले तसे दोघेही लगबगीने उठले. सकाळचे अन्नी कुरकून पुन्हा गपचूप मार्गाला लागले. चांगले उजाडल्यानंतर त्यांना जरा बरे वाटले. 1-2 तास गेले आणि चेंगटाला तहान लागली. रात्रीचे जेवण तर बुडालेच होते, पण पाणीही मिळाले नव्हते. तहानेने आता मात्र त्याचा जीव व्याकुळ झाला होता. वाटेत कुठे पाणी आढळत नव्हते. 4-2 ओढे लागले, पण ते सगळे कोरडे ठणठणीत. पाण्याचा कुठे पत्ताच नव्हता. शेवटी त्याला राहावेना. बाबू, लई ताण लागल्या बघ मगापासनं. अरे कुठं पाणी गावतंय का बघ की. बाबूने डोळे वटारले. अरे वनवासात असं ताण भूक करायचं नसतंय मर्दा. मग नुसतं चालत राहायचं. पर ताण लई लागली गा. अरे मग थुकी गिळायची आतल्यात. पण हे सांगत असतानाच आपल्याला पण बरीच तहान लागली आहे हे बाबूच्या ध्यानात आले. मग नरमाईचा सूर काढून तो पुढे म्हणाला, आता तू म्हणतोस तर बघूया. कुठं हिरबीर नाहीतर वस्ती दिसती का? चल. थोड्या वेळाने लांब रानात एक जुनाट घर दिसले. कुठून तरी धूर बाहेर येत होता. बाबूने चेंगटाला ते बोट करून दाखवले. हा, धूर हाय म्हणजे हाय कोणीतरी घरात. चल तिकडं आणि बाटली काढ बाहेर. पाणी पिऊन बाटली भरून घेऊ. चेंगटाने बाटली बाहेर काढून हातात घेतली. दोघेही रानात शिरले. सकाळची 8-9ची वेळ असेल. अजून रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. आसपास अगदी सामसूम होते. खाज खळगे काटेकुटे पार करीत रान तुडवीत ते दोघेही घराजवळ पोचले. बाबूने लांबूनच जोरात हाळी दिली. अरे कोणी हाय का घरात? त्याबरोबर एकदम चमत्कारच झाला. 3-4 माणसे एकदम घराच्या बाहेर पडली. गोंदपाटातल्या या 2 मूर्ती त्यांनी क्षणभर पाहिल्या आणि एकदम वाट फुटेल तिकडे धूम ठुकली. अरे म्हणेपर्यंत 2 मिनिटात ती दिसेनाशी झाली. बाबूला आश्चर्य वाटले. आईला, माणसं हाईत काय कांचं?
असे म्हणून बाबू तरातरा पुढे गेला. पाठोपाठ सुकलेल्या ओटावरून जीप फिरवीत नानाही गेला. दोघेही घरात शिरले. पण आज जे काही त्यांना दिसले ते पाहून ते चकितच झाले. आज चुलाण्यावर कसले तरी रसायन उकळत होते. वाफा चालल्या होत्या. चमत्कारिक उग्र वास सर्वत्र पसरला होता. एका बाजूला गच्च भरलेले पत्र्याचे डबे होते. सडका गूळ, नवसागर असले काही बाही पदार्थ आसपास पसरले होते. बाबूने तर डोळेच विस्पारले. आर तिच्या माईला, इथं तर हातभट्टीच लावल्या की भडव्यांनी. तरीच बिनी आमासनी बघून पळाली बरं का. आमासनी बघून? ती कशी काय? आर हे वनवासातलं ड्रेसिंग केलंय नव आपण. त्यासनी वाटला असल पोलीसच आल्यात. असे म्हणून बाबू मोठ्यांदा हसला. त्याला मजा वाटली. मग चेंगटालाही मजा वाटली. तोही बाबूच्या तोंडाकडे बघत बघत बेताबेताने हसला. आपल्याला कुणीतरी पोलीस समजले या कल्पनेने तो खुशही झाला. पण बाबूराव, पाणी प्यायचं कसं काय? खरे म्हणजे हे पेय तोंडाला लावले तरी चालेल असे त्याचे मनातल्या मनात मत होते. पण ते बोलून दाखवायची सोय नव्हती. बाबूने तिथेच त्याला 4 रट्टे हाणले असते. इथं कुठंतरी साधं पाणी असलच असे म्हणून बाबू इकडे तिकडे पाहत आतल्या खोलीत गेला. तेवढ्यात बाहेर एकदम कसली तरी गडबड ऐकू आली. कुठले तरी वाहन आल्याचा आणि थांबल्याचा आवाज ऐकू आला. मग एकदम कर्कश शिटी वाजली आणि 7-8 पोलीस शिपाई भराभर आत घुसले. त्यात एक मिसीवाला जाडजूड साहेब होता. एक हवालदार बोलला, खबर बराबर मिळाली साहेब, ही काय हातभट्टी. साहेबांनी पुढे होऊन एकदम चेंगटाच्या कमरेत एक लाथ घालण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्या चेंगट बाजूला सरकल्यामुळे साहेबांची लाथ वायाच गेली. साहेबांचा तोल जाऊन ते पडलेच असते. पण जवळच्याच 1-2 पोलिसांनी त्यांना सावरले. मग ते खवळलेच. पकडा रे साल्यासनी. कुठं आहेत रे तुझं साथीदार. चेंगट एकदम गांगरलाच. हा काय प्रकार आहे हे त्याच्या ध्यानात येईपर्यंत पोलिसांनी त्याला धरून 4-2 थपडा हाणल्या सुद्धा. तेवढ्यात बाकीच्या 2-3 बाबूला धरून बाहेर आणले. बाबूने मात्र बरीच हिसकाहिसकी केली. 1-2 पोलिसांना टांग घालून त्याने पालते पाडले. सुटण्याची बरीच धडपड केली. पण सगळ्यांनी त्याला गच्च धरून ठेवले. साहेब संतापलेल्या मुद्रेने गरजले, हा गट्ट्या दिसतोय मोरक्या इथला. हातभट्टी लावताय काय साल्यानो. लावा रे दोघांसनी काढण्या. पंचमंडळीसनी बोलवा आणि पंचनामा करून टाका लागलीच. पंचमंडळींना घेऊनच सरकारी जीप आली होती. पुढे येता सांग उरकून पोलिसांनी या दोघांना जीपमध्ये कोंबले आणि तालुक्याला नेले. पोलीस कस्टडीत टाकून दिले. दोघांनीही निरनिराळ्या तऱ्हेने सांगून पाहिले आपला हातभट्टीशी काही संबंध नाही असे सांगून विनवण्या केल्या. पण साहेबांनी फारसे मनावर घेतले नाही. पोलिसांनी त्यांना यथेच्छ प्रसाद दिला. 4-5 दिवस हा गोंधळ चालला. या 4-5 दिवसात बरीच ठोकाठोकी झाली. त्यामुळे देवाचा धावा करण्यापलीकडे त्यांना दुसरा मार्गच नव्हता. कोठडीत एकांतवास तर मिळालाच, पण कदान्नही खावे लागले. वनवासातल्या सगळ्या अटी पूर्ण झाल्या. मग केव्हा तरी यांचा हातभट्टीशी काही संबंध नाही हे साहेबांना पटले आणि त्यांची सुटका झाली. बाहेर पडल्यावर दोघांनीही सुटकेचा आनंद साजरा केला. हॉटेलला जाऊन पोटभर अन्नावर ताव मारला. रात्री सिनेमा बघितला. मग दुसऱ्या दिवशी एसटीने ते निघाले आणि भोकरवाडीजवळ येऊन उतरले. पुन्हा त्यांनी वनवासाचा ड्रेस अंगावर घातला. पायी चालत चालत ते देवळात येऊन दाखल झाले. मग सबंध गावाने त्यांचे स्वागत केले. गळ्यात हार घातले. कुणी कुणी त्यांच्या पायाही पडले. शिंग फुंकून तासे वाजंत्री लावून या वीरांची लहानशी मिरवणूक निघाली. त्यांचे कौतुक करून बुवा म्हणाले, अशी धार्मिक माणसं गावागावात निघाली पाहिजेत. 8 दिवस दोघांनीही वनवास भोगला. देवाचे नामस्मरण केले. मिळेल ते खाल्लं. कधी उपाशी राहिले. धन्य आहे त्यांच्या मातोश्री. आता वनवासाची समाप्ती झाली. यांच्या पुण्याईनच लक्ष्मणावरचं संकट टळलं. आणि दुसऱ्या दिवसापासून
रामायणाची पोथी नेहमीच सुरू झाली. फक्त हे दोघे मात्र देवळाकडे पुन्हा कधीच फिरकले नाहीत. धन्यवाद.